महिला सक्षमीकरण. महिला सक्षमीकरण आपल्याला सर्वांना माहिती आहे, की त्यासाठी सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात महिलांनी पुढे येणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारने बरेच प्रयत्न करून झाले, पण अजूनही तेवढ्या प्रमाणामध्ये महिला या क्षेत्रामध्ये येताना दिसत नाहीत. पण आज एक गोष्ट खूप मला प्रकर्षानं जाणवली, की जे आतापर्यंत सरकारनं प्रयत्न करून सुद्धा महिला त्या प्रमाणामध्ये बाहेर आल्या नाहीत, समाजामध्ये आल्या नाहीत किंवा रस्त्यावरती उतरल्या नाहीत. आज त्या महिला नीटचा जो पेपर लीक मुद्दा आहे, त्या प्रकरणामध्ये बाहेर येत आहेत आणि एक फोटो पाहून मला एवढं प्रचंड छान वाटलं म्हणजे की काय सांगू मी जे खुशी गगनात मावेना अशी अशी झाली होती, की त्या ठिकाणी एक जी मुलगी आहे, की ते साधारण 20, 22, 25च्या आतमध्येच असेल. तर त्या मुलीने पोलिसांची ट्रक एका हाताने असे त्या ट्रकला अडवलेलं होतं आणि थांबली होती. ट्रकच्या समोर त्या, जे काही ते व्हॅन असेल, ठीक आहे. आणि त्या एका मुलीमुळे ते मध्ये जे कोणी होते ते सर्व थांबलेले आहेत. गाडी पुढे जात नाही आहे. म्हणजे मला असं मनापासून वाटतं, की महिला सक्षमीकरणाचं पहिलं अशा प्रकारचं उदाहरण हे मी आत्तापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं आणि हे ते आहे. हे असायला हवं होतं. आज महिला खऱ्या अर्थाने त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. हे आहे महिला सक्षमीकरण. जे तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे, की महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवरती काम केलं पाहिजे, आल्या पाहिजे, नक्कीच आल्या पाहिजे, पुढे गेल्या पाहिजे. पण रस्त्यावरची लढाई ही फक्त पुरुषांनीच लढायची होती का? नाही. आणि आज त्या महिला खूप चांगल्या पद्धतीने लढत आहेत. ही खूप गोष्ट छान झाली आहे, जे काय आता मुद्दा त्याच्या माध्यमातून. जबाबदारी ही तर नक्कीच तय असलीच पाहिजे. पण ह्या ज्या महिला आहेत ना, त्या बिनधास्तपणे बोलत आहेत. कशाची भीती नाही, काही नाही. फक्त त्यांच्या फ्युचरसाठी हे सर्व करत आहेत. ह्यालाच तर म्हणायचं विमेन एम्पॉवरमेंट. अजून कशाला म्हणतो आपण? प्रत्येकानं आपला हक्क आहे, त्या हक्कासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे आणि त्या महिला उठवत आहेत. सो आतापर्यंत आपल्याला असं दिसत होतं, की जे काही चित्र आहे ते त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पुरुष आहेत, बॉयज आहेत. पण आज महिला सुद्धा येत आहेत. जंतर म्हणतो ते कित्येक प्रमाणामध्ये महिला आहेत. माझं तर असं म्हणजे मी एक्झॅक्ट नाही पाहिलं, पण असं वाटतं मला, की 50% महिला आहेत. म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये महिला बाहेर येणं, हे कोणत्याही लोकशाही देशासाठी चांगलं उदाहरण असतं किंवा ते एक डेमोक्रेसी चांगलं होण्याचं एक ते एक काय म्हणतो आपण त्याला एक सिम्बॉल म्हणतो. हां, ते एक असतं. तर हे असं असलं पाहिजे. याच नाही तर आता इथून पुढे प्रत्येक जो काही महत्त्वाचा मुद्दा असेल, देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा मुद्दा असेल, अशा ठिकाणी महिलांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते येतील असं मला तरी वाटतंय. या अगोदर प्रयत्न भरपूर झाले, पण तेवढ्या प्रमाणात महिला अजून आल्या नाहीत. पण या ठिकाणी महिला ह्या आघाडीवरती आहेत. आणि सर्वात महत्त्वाची चांगली गोष्ट तुम्हाला सांगू, म्हणजे तुम्ही पण पाहिलं असेल, एक्सपिरियन्स पण केली असेल, तुम्हाला माहिती पण असेल, त्यांच्यामध्ये फिअर नाही आहे. बिलकुल घाबरत नाहीयेत. परिणामांचा विचारच करत नाहीत, की जे होईल ते बघून घेत आहेत. पण आता जे महत्त्वाचं आहे, जे आमचे राइट्स आहेत, त्या राइट्ससाठी आम्ही जे रस्त्यावरती येणं. हे या अगोदर आपल्याला एवढं प्रमाणामध्ये कधीच दिसलेलं नाही. पण आत्ता दिसत आहे. म्हणजे हे खूप अगोदरच व्हायला पाहिजे होतं, पण ते ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे आपण असं म्हणत असतो. पण ती गोष्ट घडत आहे. आणि हे आता कोणीही सरकार असो, इथून पुढे पण नवीन येतील सरकार, आत्ताचे सरकार आहे, सर्व सरकारने ही गोष्ट समजली पाहिजे, की जे मुलं आहेत, त्यांचं जो पुढचं भविष्य आहे, त्या भविष्याशी तडजोड न करता ज्या गोष्टी योग्य आहेत, त्या गोष्टी केल्याच पाहिजे. नीट पेपर लीक असं काही होऊ देऊ नये. त्याच्यासाठी एक चांगली यंत्रणा बनवणं गरजेचं आहे. ठीक आहे, ज्या काही गोष्टी असतील त्या करणं आवश्यकच आहे.